मला ना झाडावर चढून बघायचंय. बघावं तेव्हा हे झाड मोठंच असतं. या झाडाच्या टोकावर बसल्यावर कसं वाटत असेल काय माहित, कारण मला तर झाडावर चढताच येत नाही. तसं मी एकदा झाडावर चढायचा प्रयत्न केला होता, पण मग पुढे काय करायचं हे मला कळलंच नाही. कदाचित या छोट्या झाडावर मी नक्की चढू शकेल, पण अजूनही पुढे काय करायचं हे मला माहीतच नाहीये. नुसतं झाडावर चढणं ठीक आहे, पण मला सगळ्यात वरच्या फांदीवर पोचायचंय. ठीक आहे, तर आता मला हे असं करायला हवं. आता पुढे जाण्यासाठी मला हे असंच करत जावं लागणार बहुतेक. पण पुढे काय करायचंय हे मला अजूनही माहिती नाहीये. आता न थांबता जर मी पुढे गेलो नाही तर मी खाली पडेन. आता असं करायचंय. आता मला माझा पाय हा असा ठेवायला लागेल आणि हात इथे. अरे हे काय करतोयस तू? झाडावर चढायचा प्रयत्न करतोय. अरे असं कोणी चढतं का? तसही तू त्या झाडावर चढणं अशक्यच होतं. तुला चढायला जमेल असं एक झाड आहे. हेच ते झाड. वाह, या झाडाला केवढ्या फांद्या आहेत. त्यामुळेच मला वाटतंय की तुला इथे चढता येईल. अच्छा, आत्ता कळलं. अजून थोड्या फांद्या असायला हव्या होत्या. हरकत नाही, आपण लावूयात अजून फांद्या. हा, आपण माझ्या बाबांना विचारलं तर देतील ते फांद्या लावून. कळलं? बाबा हे काम अगदी पटकन संपवतील. बघच तू. मस्तच रे. वा बाबा, खूपच छान. हो, खरंच खूप छान. चल मग लगेच सराव चालू कर. हो. अरे आता या झाडावर पण चढता येणार नाही का तुला? अरे अजून चालूच नाही केलंय मी. आता नीट ऐक. झाडावर चढायची एक पद्धत आहे. चाल, मी चढेल तसं चढ. हो चालेल. तू तिकडे त्या वाल्या फांदीवर जा. ठीक आहे, मी तिकडे जातो. शेवटी मी वर पोचलोच. अरे त्या फांदीवर बसल्यावर बोल हे. वाह, इथून तर मला समुद्र सुद्धा दिसतोय आणि ते डोंगरामागचे डोंगर पण. काय डोंगरामागचे डोंगर असतील बहुतेक. मी तर इथे दिवसभर सुद्धा बसायला तयार आहे. मला इथून एवढा मस्त नजारा दिसतोय. याआधी मी फक्त एवढ्याच उंचीवरून दिसेल ते बघितलंय. आणि अराय गुमा, तू एवढ्या उंचीवरून हे सगळं बघत आलायस. अरे तुलना कशाला करतोस तू? अरे पक्षी तर इथे असतात आणि किडे इथे. बरोबर आहे तुझं. प्रत्येकाचा नजारा वेगळा असतो. मी बरोबरच बोलतो. आता मला पक्ष्यासारखं आणि गांडुळासारखं बघायचंय, पण मी आकाशात उडू शकत नाही. जे जमणार नाही त्याचा विचार कशाला करायचा? बाबा पण जर अशा गोष्टी आपण शिकून घेतल्या तर मज्जाच येईल, नाही का? म्हणूनच मी म्हटलं की तुला जेवढं जमतंय तेवढंच कर. पण काका, जर मी काहीतरी करायचं ठरवलं आणि ते मला जमलंच नाही तर? मग तू काहीतरी वेगळं करून बघ. आणि जर तेही जमलं नाही तर अजून काहीतरी वेगळं कर. पण जर मला कधीच एकही गोष्ट जमली नाही आणि सतत नवीन काहीतरी करत बसलो तर? झालं, पुन्हा तुझं पण आलं. तू खूपच प्रश्न विचारतोस. मी चाललो घरी. आयुष्यात वेगवेगळ्या गोष्टींचा अनुभव घेण्याने पण मज्जा येते बर का. ते अशाच एखाद्या भरपूर फांद्यांवाल्या झाडासारखं असू शकेल. भरपूर फांद्याच्या झाडासारखं? अच्छा, कळलं. वा, असा विचार करायला हरकत नाही.